नमस्कार. महाराष्ट्र आरंभाला न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज बीड विधानसभा 2024च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाने इच्छुक उमेदवारांना अर्ज मागणी केलेली आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी पुतण्याने म्हणजे अर्थातच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोडली व एक वेगळी चूल आपले काका असलेले राजकीय क्षेत्रातील मोठं नाव असलेले शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला खिळखिळ करण्याचं काम अजित पवारांनी केलं आहे. याच 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांना महाराष्ट्रामध्ये चांगल्यापैकी एक लोकांची सहानुभूतीची लाट मिळालेली आहे. याचाच एक भाग म्हणून बीड जिल्ह्यामध्ये भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय सचिव असलेल्या पंकजाताई मुंडे ह्या महायुतीच्या उमेदवार होत्या, परंतु याच महायुतीच्या उमेदवाराला म्हणजेच पंकजाताई मुंडेंना बजरंग सोनवणे यांनी पराभूत केलेला आहे अवघ्या 6000 मतांनी. तर यावेळी मात्र आता बीड विधानसभेचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकाळामध्ये बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एक चांगली उभारी घेतलेली आहे. तर संदीप क्षीरसागर यांच्या म्हणजे कार्य करण्याच्या कामाचं कौतुक आज महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांच्या पाठीशी उभं राहिल्यामुळे एक वेगळी छाप आणि एक वेगळं अस्तित्व संदीप क्षीरसागर यांनी निर्माण केलेलं आहे. याच वेळी संदीप क्षीरसागर हे बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यमान आमदार आणि जिल्हाध्यक्ष हे दोन्ही पद शरद पवारांनी त्यांच्याकडे दिलेलं आहे. कमी वयामध्ये संदीप क्षीरसागरांवरती शरद पवारांनी विश्वास टाकत त्या ठिकाणी संदीप क्षीरसागर यांना त्यांचे चुलते जयदत्त अण्णा क्षीरसागर माजी पालकमंत्री यांच्यापासून वेगळं करत उमेदवारी देऊन त्या ठिकाणी त्यांना निवडून आणण्यामध्ये शरद पवारांचा मोठा हात आहे. आणि यामध्ये अजित पवार यांनीही संदीप क्षीरसागर यांना त्यांच्या काकापासून कसं दूर करता येईल हे याचेही प्रयत्न या अगोदर केलेले आहेत. परंतु आता बीड लोकसभा निवडणुकीमध्ये एक वेगळं वळण पाहायला मिळत आहे की विद्यमान खासदार बजरंग सोनवणे हे आता संदीप क्षीरसागर यांच्या विरोधामध्ये पक्ष कारवाया कराव्यात म्हणून पक्षश्रेष्ठींकडे मागणी करत आहेत. परंतु आजचे विद्यमान खासदार असलेले बजरंग सोनवणे हे आज विसरायला म्हणजे मोकळे झालेले आहेत की मला बीडच्या जनतेने आणि संदीप क्षीरसागरांनी माझी पाठराखण करत त्या ठिकाणी मला मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचं काम यावेळी संदीप क्षीरसागर व बीड जिल्ह्यातील जनतेने केलेलं आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी फुटल्यानंतर त्या ठिकाणी आता इच्छुक उमेदवार महाराष्ट्रामध्ये त्यांची चाचपणी सुरू आहे. येणाऱ्या काळामध्ये शरद पवारांच्या पाठीशी महाराष्ट्रातील जनता उभी राहते किंवा नाही हे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये पाहावं लागणार आहे. तसेच बीड जिल्ह्यातील ज्या विधानसभा आहेत 6 या 6 मतदारसंघामध्ये शरद पवारांनी 5 मतदारसंघांवरती दावा केलेला आहे. तर एक म्हणजे बीडची जागा ही शिवसेनेला सुटलेली होती, परंतु या ठिकाणी विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांना या ठिकाणी आता उमेदवारी मिळते का? संदीप क्षीरसागर हे जिल्हाध्यक्ष या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या इच्छुक उमेदवारांची जी म्हणजे अर्जाची यादी मागवलेली आहे, त्यांच्या बैठका झालेल्या आहेत. त्यामध्ये आता बीड जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी यावेळी दिग्गजांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी बीड जिल्ह्यामध्ये मागितली आहे. परंतु बीड शहरामध्ये असा एक तरुण कार्यकर्ता आहे की जो छोट्या जातीतून आलेला आहे. एका संविधानिकरित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या बीड जिल्ह्यालाच नव्हे तर या अखंड भारत देशाला व जगाला एक संदेश दिलेला आहे. तो म्हणजे संविधानावरती भारत देश चालतो आणि या संविधानाचा म्हणजे हक्क बजावण्यासाठीच आज वडार समाजाचा तरुण कार्यकर्ता जो बीड शहरातील बार्शी नाका या परिसरामध्ये वडार वस्तीमध्ये लहानाचा मोठा झालेला आहे. शून्यातून विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न दीपक चौगुले नावाचा वडार समाजाचा कार्यकर्ता या अगोदर सुद्धा बीड नगर परिषदेला अवघ्या 37 मतांनी अपक्ष असताना सुद्धा 2 नंबरला राहिलेला धन दांगड्या व कोट्याधीश लोकांच्या प्रवाहाच्या विरोधामध्ये लढलेला 37 मताने पराभव स्वीकारलेला तरुण आज आपल्या सोबत आहे. दीपक, सर्वप्रथम आपलं दैनिक महाराष्ट्र आरंभमध्ये स्वागत करतो. या ठिकाणी आज नक्कीच बीड जिल्ह्यामध्ये शरद पवार छोट्या जातीला उमेदवारी देतील का असा प्रश्न यावेळी दीपक चौगुले यांना आपण करणार आहोत. तर दीपक, आपण जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदीप क्षीरसागर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, हा उमेदवारी अर्ज दाखल करताना आपल्याला नेमकं कोणतं कारण वाटलं की बीड विधानसभा लढल्यानंतर छोट्या जातीला शरद पवार उमेदवारी देतील का? कसं आहे बघा,
लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे अच्छा. आणि पक्षाकडं उमेदवारी मागण्याचाही अधिकार आहे. वडार समाजामध्ये राष्ट्रवादीकडून आत्तापर्यंत एकही आमदार झालेला नाही. वडार समाजाचे एकही आमदार राष्ट्रवादीकडून नाही आहे. त्यामुळं माझी अशी इच्छा आहे की यावेळेस भटक्या विमुक्ताचा वडार समाजाचा एखादा प्रतिनिधी विधानसभेवर आला पाहिजे, जेणेकरून ज्या काय भटक्या विमुक्ताच्या आणि वडार समाजाच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या त्या विधानभवनामध्ये मांडण्याचा अधिकारही त्या समाजाला, वडार समाजाला किंवा आमच्या समाजाला किंवा भटक्या समाजाला मिळाला पाहिजे. त्यामुळं मी उमेदवारी अर्ज त्यांच्याकडे दाखल केलेला आहे. तर तुमची मुलाखत जे म्हणजे भावी आमदार म्हणून आज तुमच्याकडे पाहिलं जातं, त्या भावी आमदार म्हणून तुम्ही जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडे उमेदवारी मागितली त्यावेळेस त्या उमेदवारीला व तुमचा अर्ज स्वीकारण्यासाठी, मुलाखती घेण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कोण पदाधिकारी उपस्थित होते? माझा उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी भटक्या विमुक्त सेलचे प्रदेशाध्यक्ष हिरालालजी राठोड साहेब हे त्या ठिकाणामध्ये उपस्थित होते. मी त्यांच्याकडे दिलेला आहे अर्ज. आपण शरद पवार साहेबांची भेट घेणार आहात किंवा या अगोदर घेतलेली आहे का? याच बीड विधानसभेवरती वडार समाज दावा करत आहे म्हणून. याच्या अगोदर काय भेट घेतलेली नाही, पण नक्कीच वडार समाजाच्या वतीनं, भटक्या विमुक्ताच्या वतीनं शरद पवार साहेबांची मी नक्कीच भेट घेणार आहे. शरद पवार साहेबांना समस्या आणि हजारो वर्षापासूनचं जे या भटक्या विमुक्त समाजाला जे न्याय मिळत नाही त्या संदर्भात बिलकुल त्यांच्यासोबत मी चर्चा करणार आहे. येणाऱ्या काळामध्ये शरद पवारांनी जर तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची उमेदवारी दिली नाही तर तुम्ही शरद पवारांची साथ सोडणार आहात का? तसं तर शरद पवारच आमच्यासाठी सर्व आहेत. शरद पवार साहेबांनी जर मला उमेदवारी दिली अथवा जरी नाही दिली तर पवार साहेबांच्या गटाकडून, राष्ट्रवादीकडून ज्या कोणत्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज मिळेल, म्हणजे तिकीट मिळेल, त्याचं आम्ही प्रामाणिकपणे काम करू. नक्कीच या ठिकाणी शरद पवार गटाचे म्हणजे ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे यांच्यासह असंख्य जणांनी केलेला आहे, परंतु बीडची जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे यामध्ये गट तट आहेत, ज्यामध्ये सुशीलाताई मोराळे यांना बीड लोकसभेची उमेदवारी दिलेली नाही. त्या तुमच्यासाठी शरद पवार साहेब यांच्याकडे म्हणजे स्वतः त्या सुद्धा उमेदवारी बीडची मागत आहेत. तुम्ही त्यांच्यासाठी म्हणजे त्यांच्या पाठीशी उभा राहू शकतात का? कसं आहे इकडं बघा, आम्हाला काय कोणाबद्दल बोलायचं नाही, म्हणजे मला काय कोणाबद्दल बोलायचं नाही. पक्ष सर्व असेल, शरद पवार सर्व असतील. पक्षाने जो आम्हाला आदेश दिला तो बिलकुल आम्ही आदेश पाळणार. बीड जिल्ह्यामध्ये वडार समाजाचं एकूण किती मतदान आहे? बीड जिल्ह्यामध्ये वडार समाज कमीत कमी 10 ते 12 हजार मतदान आहे. पण नाही, बीड जिल्ह्यात म्हणतो, बीड विधानसभेत जिल्ह्यामध्ये जवळपास 35 ते 40 हजार मतदान आहे. आपले 40 हजाराच्या जवळपास. विधानसभेमध्ये किती आहे? बीड विधानसभेमध्ये 10 ते 12 हजार, 12 हजार जवळपास आहे. बार्शी नाका परिसरातून 2019ला 16ला जी निवडणूक लढवली होती नगर परिषदची, नगरसेवकची अपक्ष, ही क्षीरसागर यांच्यापासून बाहेर पडत तुम्ही अवघ्या 37 मतांनी पराभूत झाला होता. परंतु त्याच्यानंतर परत तुम्ही क्षीरसागर म्हणजे अर्थात संदीप क्षीरसागर असतील किंवा त्यांचे भाऊ योगेश क्षीरसागर असतील, हे दोघंही त्या ठिकाणी विधानसभेचे दावेदार आहेत. विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतर्फे योगेश क्षीरसागर, जे की पेशाने डॉक्टर आहेत परंतु आता भावी आमदार म्हणून तेही सध्या दौरे करत आहेत. तर त्यांना अजितदादांनी उमेदवारी दिली. तर तुम्हाला जर शरद पवारांनी उमेदवारी नाही दिली तर तुम्ही संदीप क्षीरसागर किंवा योगेश क्षीरसागर या नेमका कोणाला म्हणजे मदत करणार? नक्कीच मी शरद पवार साहेबांचा त्या पक्षाचा एक कार्यकर्ता आहे, एक पदाधिकारी आहे. तर शरद पवार साहेब, राष्ट्रवादी शरदचंद्र पवारजी साहेबांचे जे गट असेल, जे कोणत्या उमेदवाराला उमेदवारी देतील, ज्याला कोणाला तिकीट देतील, तर नक्कीच मी शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या बाजूने उभा राहिलेला असेल. यावेळी नक्कीच शरद पवार यांनी वडार समाजासह 18 पगड जातीतील लोकांना या अगोदर सहकार्य केल्याची भावना आहे. परंतु बीड जिल्ह्यामध्ये शरद पवार यांनी वेळोवेळी राजकारण फसवेगिरीचं केलेलं आहे. यावर तुमचं काय मत आहे? की जसे की जयदत्त अण्णा क्षीरसागर असतील किंवा आज त्यांच्यापासून दूर गेलेले अमरसिंह पंडित असतील, प्रकाश सोळंके असतील किंवा धनंजय मुंडे असतील, यांच्या हे जे मोठे दिग्गज आहेत, या दिग्गज नेत्यांच्या यादीमध्ये धनदागड्या उमेदवारांची आज म्हणजे फौज फाटा, आज सुद्धा शरद पवारांकडे जो येत आहे उमेदवार तो पैशावाला येत आहे. या ठिकाणी वडार समाजाचा दीपक चौगुले नावाचा एक सामान्य कार्यकर्ता मात्र आज या ठिकाणी शरद पवारांकडे उमेदवारी मागत आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये
दलित, मुस्लिम आणि छोट्या छोट्या जाती असतील या सर्व जातींचं गणित हे बीड जिल्ह्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तारतं का अजित पवारांच्या राष्ट्रवादीला तारतं येणाऱ्या विधानसभेमध्ये पाहायला मिळणार आहे. परंतु या अगोदर काही दिवसापूर्वी अजितदादा पवार यांची एक सभा झाली. त्या सभेमध्ये छोट्या छोट्या जातीतील म्हणजे मांग, महार, चांभार, वडार ह्या छोट्या छोट्या जातीतील जो आता मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण योजनेमध्ये जो राष्ट्रवादी अजित पवारांची आली होती बीडला, त्या कार्यक्रमामध्ये छोट्या छोट्या जातीतील जे पदाधिकारी आहेत म्हणजे तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, वेगवेगळ्या सेलचे, त्याच्यामध्ये त्यांचे फोटो डावलण्यात आले होते. त्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे जातीच्या चष्म्यातून बीड जिल्ह्यातील जनता पाहत आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे? अजितदादाचे जे पक्ष आहेत अजितदादाच्या माध्यमातून भटक्या विमुक्त असतील किंवा दलित असतील किंवा महिला असतील किंवा ह्या सर्व लोकांना त्या ठिकाणामध्ये कधी न्यायाची भूमिका मिळालेली नाही आहे. आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जरी पाहता जी कोणती ती सभा झाली त्या सभेमध्ये कशा पद्धतीचे लोक आणण्यात आले ते आता मला तर सांगायची गरज नाही पडणार. कारण सांगा ना तुम्ही, म्हणजे भाड्याने लोक आणले होते किंवा नव्हते आणले? माध्यम त्यांनी कसं वापरलं, पैसे देऊन लोकांना कशा रोजंदारीवर आणलं, काय आणलं, तर ते तिथं फक्त जमाव करायचा होता, जास्तीत जास्त जमाव करायचा होता. आणि ज्या छोट्याला जाती आहेत त्या छोट्याला जातींचं कसं असतं, हातावरचे पोट असतात, काम बुडवून काही येऊ शकत नाहीत. त्यामुळे त्या लोकांना मग काहीतरी मानधन स्वरूपात देऊन त्यांना त्या आश्वासनं देऊन त्या लोकांना त्या ठिकाणामध्ये आणून गर्दी जमविण्याचा प्रयत्न केला होता. नक्कीच या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने छोट्या छोट्या जातीतील लोकांचे फोटो बॅनरवरती, स्टेजवरती कुठलंही नाव न घेता त्या कार्यकर्त्यांना फक्त गर्दीच्या स्वरूपामध्ये छोट्या छोट्या समाजाचा वापर करण्यात आल्याचा आरोपही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दीपक चौगुले जे के भावी आमदारच्या रेसमध्ये आहेत त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. व या अगोदर महायुतीतीलच काही लोकांनी व विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारच्या गटातील पदाधिकाऱ्यांनी यावेळी चर्चेला उधाण आणलेलं आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये शरद पवारांना एक आता येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी कसरत करावी लागेल. तर बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये वडर समाज असेल किंवा दलित समाज असेल किंवा मुस्लिम समाज असेल या लोकांना शरद पवारांनी काय दिलं, तर शरद पवारांनी दलित चळवळीतील नेत्यांची फसवणूक केलेली वेळोवेळी दिसून आलेली आहे. त्यामुळे शरद पवार येणाऱ्या काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये वडर समाज असेल किंवा मागासवर्गीय समाज असेल किंवा एखाद्या धनदांड्याला येणाऱ्या काळात उमेदवारी देत आहेत का हे पाहणे गरजेचे आहे. मी दीपक थोरात सह कॅमेरामॅन लक्ष्मण गायकवाड.